ते शाल परिधान केल्यानंतर आपल्या सर्व मान्यवरांचा माननीय कुलगुरू महोदय प्रमुख अतिथींना परिचय करून देतील आणि विद्वत जनांच्या दिंडीनं या आजच्या दीक्षांत समारंभाला औपचारिक सुरुवात होईल. अजूनही सभा मंडपाबाहेर जर कोणी विद्यार्थी रेंगाळत असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण आत येऊन बसायचंय. अगदी काहीच क्षणात आजचा हा सोहळा सुरू होतोय. आपण समोरच्या स्क्रीन बघू शकता आहात. प्रमुख अतिथी त्याबरोबर आपण कुलगुरू आणि सर्व अधिकारी, विद्वत परिषद आणि नियोजन मंडळाच्या समितीचे सन्मान्य सदस्य अशा सर्वांचं आता काहीच क्षणात सभा मंडपामध्ये आगमन होतंय. As you all can see, as you all can see, honorable members pass to the statue of Honorable Yashwantrao Chauhan, after whom this university has been named. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आजच्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जातोय. आणि आपण बघू शकता पुष्पहार अर्पण आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर निर्मलजीत सिंग कलसी सर, माननीय कुलगुरू महोदय आणि सर्व प्रमुख अतिथीगण सर्वांचं काहीच क्षणात सभा मंडपात आगमन होणार आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहेच की हा संबंध विद्यापीठाच्या साईटवर आणि युट्यूबवर लाईव्ह बघू शकता. As you all can see, Honorable Dr. Percy, Honorable Vice Chancellor, Professor Dr. Satyajit Sunare sir, Honorable Professor sir, Dr. Jogendra Singh Bissen sir, and all the members of this university, Registrar, Controller of Examinations, Finance Officer, and other dignitaries are walking towards the stage. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना कौशल्याच्या आपल्या कामाचा अत्यंत खोलवर ठसा उमटवलेले माजी अध्यक्ष आणि आजचे आपले प्रमुख अतिथी डॉक्टर निर्मलजीत सिंग कलसी सर यांना यांची विद्वत्ता आणि यांचा अनुभव त्यांच्या भाषणाच्या निमित्त आज आपल्याला सर्वांना
अनुभवण्याची एक अपूर्व संधी या दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं उपलब्ध झाली आहे. या सर्व मान्यवरांचं सभा मंडपाकडे आगमन होतंय आणि या सर्व विद्वत जनांची दिंडी, ज्ञानाची दिंडी, शिक्षणाची दिंडी, सर्वांसाठी शिक्षणाच्या उपलब्ध करून देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या या आजवरच्या अनोख्या कार्याची ही दिंडी या ठिकाणी येते आहे. सर्व मान्यवर आणि सुवर्ण पदक विद्या वाचस्पती प्राप्त विद्यार्थी यांचं या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बाहेर एक छायाचित्र घेतलं जाईल. आता रोबिंग रूम मध्ये शाल परिधान करतानाच माननीय कुलगुरू महोदय, आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू जोगेंद्र सिंग सर, सचिव तथा विद्याधिकारी कतलाकुटे सर, माननीय परीक्षा नियंत्रक बटू प्रसाद पाटील सर, त्याबरोबरच आपले सर्व विविध विद्याशाखांचे संचालक, व्यवस्थापन मंडळ, विद्वत परिषद आणि नियोजन मंडळाच्या समितीचे सन्माननीय सदस्य यांचा आपल्या प्रमुख अतिथींना परिचयही करून देत आहेत. अगदी काहीच क्षणात विद्वजनाची दिंडी या ठिकाणी येते. इथं पदवीधारक विद्यार्थी इथं आपापल्या स्कूल वाईज इथं बसलेले आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना देतो की जेव्हा जेव्हा आपल्या स्कूल पदवी प्रदान सुरू होईल त्यावेळी सर्व विद्यार्थी त्या त्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उभं राहून हा या दीक्षांत सोहळ्याला ही पदवी धारण करायची आहे. त्या दृष्टीने त्याच्या सूचना यावेळी विद्यार्थ्यांना किंबहुना सर्व एक सूचना आहे, ज्या विद्याशाखेचं नाव पुकारलं जाईल त्याच विद्याशाखेच्या स्नातकांनी त्यावेळेला उभं राहायचं आहे. पदवी प्रदान झाल्यानंतर त्यांनी त्याच जागेवर बसायचं आहे. सर्व मान्यवर आणि विद्यार्थी आणि विद्या वाचस्पती प्राप्त विद्यार्थी यांचं इथं समूह छायाचित्र घेताना आपण बघितलं. I request all those graduates who are waiting outside to please come inside the hall. Separate seating arrangements have been made for the invited dignitaries and the media representatives. Separate seating arrangements have been made for the VIP members near the stage, on the right side of the stage. बैठक व्यवस्थेसंदर्भात एक महत्त्वाची सूचना अशी आहे की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सर्व महत्वाचे पाहुणे आणि अभ्यागत
यांच्यासाठी ही बैठक व्यवस्था केली गेली आहे आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला विद्वत परिषद त्याबरोबरच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य नियंत्रण मंडळाचे सदस्य यांची बैठक व्यवस्था केली गेली आहे. बैठक व्यवस्थेची जबाबदारी ज्या समितीकडे आहे समिती सदस्य मान्यवर सदस्यांना विनंती आहे की आपण कृपया आजच्या या कार्यक्रमाला येणाऱ्या अभ्यागतांच्या As you all can see, a group photo of all the dignitaries and medal winning students and PhD students is being taken. All of you can see it live. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या अभ्यागतांना व्यासपीठाच्या समोरील बाजूला बैठक व्यवस्था केली आहे तिथं त्यांची बसण्याची व्यवस्था करावी. As you can see, a group photo is being taken. समूह छायाचित्रानंतर आता लगेचच विद्वत जनांच्या दिंडीचं सभा मंडपामध्ये आगमन होणार आहे. मगाशी सांगितल्यानुसार विद्वत जनांची दिंडी सभा मंडपात जेव्हा प्रवेश करेल तेव्हा आपण सर्वांनी उभं राहून या दिंडीचं स्वागत करायचं आहे. सर्व विद्वत जन
दिंडीनं व्यासपीठापर्यंत आल्यावर ते स्थानापन्न होतील आणि त्यानंतरच मग आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. काहीच क्षणात विद्वज्जनांच्या दिंडीचं आगमन होतंय. अतिशय दूरदृष्टी, शिस्त, तंत्रज्ञानाची कमालीची समज आणि सुशासनाची बांधिलकी आणि त्याबरोबरच मानवी मूल्यांवर आधारित नेतृत्व ही जी वैशिष्ट्य आहेत ही आजचे आपले प्रमुख पाहुणे आजच्या या 31व्या दीक्षांत समारंभाच्या जागी आगमन झालेलं आहे. ज्ञानदंडधारक आपण बघू शकता आहात. माननीय परीक्षा नियंत्रक, त्याबरोबरच कुलसचिव, नियोजन मंडळाचे सदस्य, नियोजन मंडळाचे विद्वत परिषदेचे सदस्य, विद्याशाखा संचालक आपण पाहू शकता, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, त्याबरोबरच विद्यापीठाचे प्रकुलगुरू आणि माननीय कुलगुरू महोदय आणि त्याबरोबरच आजचे प्रमुख अतिथी अशा या क्रमानं या ज्ञानदिंडीचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानदिंडीचं या सभा मंडपामध्ये स्वागत होतंय. अग्रस्थानी माननीय परीक्षा नियंत्रक बटू प्रसाद पाटील सर, विद्यापीठाचे माननीय कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉक्टर गोविंद कतलाकुटे सर, नियोजन मंडळाचे सन्माननीय सदस्य, विद्वत परिषदेचे सन्माननीय सदस्य, विद्याशाखांचे माननीय संचालक, व्यवस्थापन मंडळाचे सन्माननीय सदस्य, त्याबरोबरच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन सर, आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय निर्मलजीत सिंग कलसी सर आणि आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर संजीव सोनवणे सर, या सर्वांचं या ज्ञानदिंडीला इथं स्वागत होतंय. आपण सर्वांनी उभं राहून स्वागत करूया. As you can see, the procession is reordering itself. दिंडी पुनर्मंडित होत आहे. Leading this procession is the mace holder of knowledge, respected controller of examinations, Bhattu Prasad Patil sir. Respected registrar and finance officer of the university, Dr. Govind Katlakute sir. Honorable Vice Chancellor of the university, Professor Dr. Sanjeev Sonone sir. Chief guest, respected Dr. Nirmaljit Singh Kalsi sir. Honorable Pro Vice Chancellor of the University, Professor Dr. Jogendra Singh Bisain sir. Honorable members of the Board of Management and the respected directors of the school. As you all can see, they are arriving on the stage. Let us all welcome this procession. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 31व्या दीक्षांत समारंभाला आता सुरुवात होते आणि अर्थातच प्रारंभ होईल राष्ट्रगीतानं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की राष्ट्रगीत सुरू असताना आपण सर्वांनी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। The Maharashtra state song will be played now. Everyone is requested to please stand while the Maharashtra state song is being played. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजन महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला। दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। The university song will be played now. I request everyone to please remain standing for the university song. एक प्रतिज्ञा असे आमुची, ज्ञानाची साधना निरंतर, ज्ञानाची साधना निरंतर, ज्ञानाची साधना। ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना। निरंतर ज्ञानाची
धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचं आहे. निरंतर ज्ञानाची साधना आणि तळागाळापर्यंत सर्व थरापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा अध्यास घेतलेलं आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि या विद्यापीठाचा आजचा 31वा दीक्षांत सोहळा इथं संपन्न होतो आहे. आणि या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर निर्मलजीत सिंह कलसी, त्याबरोबरच माननीय कुलगुरू महोदय आणि सर्व मान्यवरांचं, सर्व स्नातकांचं मी इथं स्वागत करतो. मी माननीय आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर निर्मलजीत सिंह कलसी, त्याबरोबरच माननीय कुलगुरू महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्यासाठी दीपप्रज्वलन करावं आणि 31वा दीक्षांत सोहळ्याला प्रारंभ करावा. Thank you, sir. Now, I request respected Vice Chancellor of this university, Professor Sanjeev Sonone, sir, to felicitate Honorable Chief Guest, respected Dr. Nirmaljit Singh Kalsi, sir. Sir is an IAS officer and former chairperson of NCVT, Government of India, and former Additional Chief Secretary, Department of Home Affairs and Justice, Government of Punjab. Sir is being felicitated over here by presenting a shawl, a bouquet and a memento on this auspicious occasion. तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात ज्यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं आहे ते आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर निर्मलजीत सिंह कलसी साहेबांचं आपण आता इथं स्वागत केलं आहे. Welcome, sir. Now, the Registrar of YCMU will request Honorable Vice Chancellor, sir, to declare the convocation open. दीक्षांत समारंभ सुरू करण्याविषयी कुलसचिव माननीय कुलगुरूंना विनंती करतील. माननीय कुलगुरू महोदय, 31व्या दीक्षांत समारंभास आता प्रारंभ करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. विद्वज्जन हो, 31व्या दीक्षांत समारंभास आता प्रारंभ होत आहे. धन्यवाद सर. आता माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर संजीव सोनवणे सर यांनी विद्यापीठाचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम, त्याबरोबरच आजवरच्या या वाटचालीचा अहवाल आपल्या सर्वांसमोर सादर करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार, वंदे मातरम. आज आपण सर्वजण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 31व्या दीक्षांत समारंभासाठी जमलेलो आहोत. मी आपलं प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. आज या समारंभासाठी माननीय चान्सलर साहेब, आपले कुलपतीजी, त्यांनी आपल्याला शुभसंदेश पाठवलेला आहे. त्यांना आपण निमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणामुळे त्यांना आपल्यामध्ये हजर राहता आलं नाही. परंतु या 31व्या दीक्षांत समारंभासाठी त्यांनी आपल्याला शुभसंदेश पाठवलेला आहे. असले चान्सलर साहेब, आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर निर्मल सिंह कलसी साहेब, आत्ताच त्यांचं वर्णन करताना त्यांचं आपण जो स्वागत केलं त्यावेळेला भारताच्या कौशल्य विकासामध्ये ज्यांनी एक दिशा दिली, एक दूरदृष्टीने ते धोरण आपल्यासाठी बनवलं, असे कलसी साहेब आज आपल्यामध्ये आहेत. भारतातल्या असणाऱ्या कुशल प्रशासकांपैकी एक कुशल प्रशासक असणारे कलसी साहेब
आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपण आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि आमच्यामध्ये आलात त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. आणि आपण या समारंभाचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून आज आमच्यामध्ये राहून मार्गदर्शन करणार आहेत, त्याबद्दलही मी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या पदवीप्रदान समारंभाच्या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू भिशन सर, आपले COE साहेब बटूप्रसाद पाटील सर, या विद्यापीठाचे कुलसचिव गोविंद कतलाकुटे साहेब, आमच्या व्यवस्थापन मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, नियोजन मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्वत परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसंच आपल्या प्रशालेचे वेगवेगळ्या प्रशालेचे सर्व संचालक मंडळी आणि आपल्या विविध अधिकार मंडळाचे, मग ते परीक्षा मंडळ असेल, नियोजन मंडळ असेल, या सगळ्या मंडळांचे सन्माननीय सदस्य आज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व स्कॉलर्स, ज्याला आपण स्नातक, आज इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपण आलेले आहोत. आमचा विद्यापीठातला सगळा अधिकारी वर्ग आणि सेवक वर्ग आज या समारंभासाठी उपस्थित आहे. मी या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या 31व्या विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाच्या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आवडेल की या समारंभामध्ये आत्तापर्यंत आपले जे 31 झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी 31व्या पदवीप्रदान समारंभामध्ये आहात, या एकूण 45,000 तुमच्यासारख्या स्नातकांनी या विद्यापीठातून आत्तापर्यंत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. लवकरच हा टप्पा आपण 50 लाखाच्या पुढे जाणार आहोत. या 45 लाख विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यामध्ये या विद्यापीठानं मोठं योगदान दिलेलं आहे. या विद्यापीठाचे असणारे 8 रिजनल सेंटर, जवळजवळ 1500च्या वर असणारे अभ्यास केंद्र, या सगळ्यांमधून आपण हे शिक्षण घेत आहात. आणि या विद्यापीठाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला हातामध्ये येणारं अभ्यासासाठी असणारं जे अभ्यास साहित्य, या अभ्यास साहित्यातून आपण अभ्यास करता, या आपापल्या निवडलेल्या डिग्रीचा अभ्यास करता, त्यातला जो विषय आहे, आशय आहे, तो समजावून घेता आणि शनिवार रविवारी असणाऱ्या समंत्रांना आपण हजर राहून आपल्या शंका दूर करून आज या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलेला आहात. प्रथमतःच मी आपलं स्वागत करतो आणि आपण पदवीधर या विद्यापीठाचे होत आहात त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आपला अभिमान आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदनही करतो. या विद्यापीठाने अनेक टप्पे, खरं तर मागच्या 1989 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठानं प्राध्यापक राम ताकवले सरांनी दाखवलेल्या मार्गाने आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या एक अत्यंत उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाच्या नावानं हे विद्यापीठ कार्य करीत आहे. या विद्यापीठाचं ब्रीदवाक्य ज्ञानगंगा घरोघरी आहे. वंचितांसाठी ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे या विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच जर आपण आज पाहिलं तर या विद्यापीठातून जे 1,23,921 पदवीधर आणि पदविकाधारक आज या पदवीप्रदान समारंभातून आपले प्रमाणपत्रे आणि स्नातक आणि स्नातकेतर जे आज इथे हजर नाही आहेत ते सगळेजण आज या विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आपले पदविका प्रमाणपत्र स्वीकारणार आहेत किंवा त्यांच्यासाठीचा आज त्यांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की या 1,23,991 पैकी आपल्याला मला सांगायला आवडेल की यामधील PhD धारक 5 आहेत, पदविकाधारक 12,637 आहेत, पदवीधारक 90,708 आहेत आणि पदव्युत्तर पदवीधारक 20,551 आहेत. हे झाले सगळी आकडेवारी. परंतु यातली आणखी आपल्याला सर्वांना आनंदाची बाब अशी आहे की आपण सांगितलं की या विद्यापीठाचं ब्रीदवाक्य जे आहे, ज्यांना आपलं कोणत्याही कारणानं, इतर कारणानं आपलं जे कुटुंब असेल, व्यवसाय असेल, विवाह झाल्यामुळे एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाणं असेल, नोकरीसाठी आपलं गाव सोडून विस्थापित व्हावं लागलं असेल, या सर्वांसाठी हे विद्यापीठ आपलं ज्ञानदानाचं काम करतं आणि त्यांना आपलं उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी देतं. यामधली महत्त्वाचा टप्पा असा आहे की आजच्या पदवीप्रदान समारंभामध्ये पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये 77 विद्यार्थी दृष्टीहीन आहेत. पूर्णपणे अंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना आज आपण या विद्यापीठामार्फत त्यांना पदवी प्रदान
पदवी प्रदान करत आहोत. त्यातल्या आणखी आनंदाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांमधला जो जे आपले काही जीवनामध्ये अचानक काही घडल्यामुळे ज्या आपल्या समाजातल्या काही घटकांना किंवा काही जणांना तुरुंगामध्ये काही कारणानं सजा झालेली आहे, त्यांना सुद्धा हे विद्यापीठ आपापल्या पद्धतीने काय करतंय की पदवी होण्याची संधी देतो. ते सुद्धा आज जवळ आपल्या यातून पदवी प्रदान करत आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त असणारे सुद्धा आपल्याकडे आहेत. 90 वर्षापेक्षा जास्त असणारे विद्यार्थी आपल्याकडे पदवी आणि पदव्युत्तर पदवी आपापल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही याची बाब आहे की विद्यापीठ हे विद्यापीठ सर्वसामान्यांचं आहे. ज्यांचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करणारं हे विद्यापीठ त्यासाठी योगदान करणार आहे. या विद्यापीठामध्ये असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रातून 22,000 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी आपलं कौशल्य विकसित करण्याचा या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि आपले जी किसानी आहे, शेती आहे, ती चांगली समृद्ध, मग त्यामध्ये मधुमक्षी पालन असेल, रेशीम असेल, मत्स्यपालन असेल, शेळीपालन असेल, मशरूम निर्मिती असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले शेतकरी इथे येतात, आपलं कौशल्य विकसित करतात आणि आपली शेतीतून, शेतीसह इतर उद्योगातून आपल्या कुटुंबासाठी असणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ करतात आणि आपलं जीवनमान सुधारण्यासाठी त्यासाठी या सगळ्या कौशल्याचा उपयोग करतात. या विद्यापीठानं अनेक क्षेत्रामध्ये नवे नवे जे अभ्यासक्रम आहेत ते सुद्धा नव्यानं आणलेले आहेत. त्याची या जी वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळेलच. पण त्यातले सगळे जे अभ्यासक्रम आता सध्या आहेत, हे सगळे अभ्यासक्रम NEP 2020 प्रमाणे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. आणि या पुनर्रचित अभ्यासक्रमांमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यांसह आपले सर्व अभ्यासक्रम आपल्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याचा पुढचा टप्पा ही विद्यापीठ आपलं गाठीत आहे. या वर्षापासून म्हणजे जून जुलै पासून हे विद्यापीठ ऑनलाईन शिक्षणामध्ये येत आहे. आतापर्यंत आपण दूर शिक्षणामध्ये होतो. याचा टप्पा म्हणजे ऑनलाईन मध्ये आपण येतो. या वर्षी जून जुलै पासून आपले ऑनलाईन म्हणजे जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ BBA, MBA, नंतर MCA, BCA हे अभ्यासक्रम जे टेक्नॉलॉजी बेस आहेत, व्यवस्थापनाचे आहेत, MA इंग्लिश सारखे, आणि पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळे अभ्यासक्रम जवळजवळ 100 वर नेण्याचा प्रयत्न हे विद्यापीठ करीत आहे. या विद्यापीठामध्ये आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण उपयोग आहे. फक्त पदवी घेणं, त्याचबरोबरीनं आपलं कौशल्य विकास करणं, याचा पुढचा टप्पा म्हणजे आपलं जे ललित कला केंद्र आहे, या ललित केंद्रामध्ये आपल्याला नाट्यशास्त्राचे, संगीताचे, त्यानंतर दिग्दर्शनाचे अशा प्रकारचं ही प्रशिक्षण इथे मिळतं. आणि या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या आमच्या प्राध्यापकांनी, त्यामध्ये दत्ता पाटील आहेत, सचिन शिंदे आहेत, आजी माजी विद्यार्थी आणि आमच्या सेवकांनी सगळ्यांनी मिळून एक स्वतःचं एक नाट्य प्रायोगिक नाटक बसवलं आणि ते रंगभूमीवर यशस्वी करून दाखवलं. त्या नाटकाचं नाव आहे इथेच तंबू टाकू. जर तुम्ही पाहिलं तर मतपरिवर्तनावरचं अत्यंत उच्च प्रकारचं असं नाट्य या आमच्या चमूनं तयार केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात आणि भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या नाट्य महोत्सवांमध्ये त्या नाटकाचं सादरीकरण करण्यासाठी निमंत्रण येत आहेत. ही अत्यंत मोलाची, आनंदाची आणि एक प्रकारचं आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्व गुणसंपन्नतेला वाव देणारं विद्यापीठ आहे. या वर्षीच्या आमच्या खेळाडूंनी सुद्धा आंतर विद्यापीठ खेळामध्ये सुद्धा खूप नाव चमकलंय. त्यामध्ये त्यांनी मेडल्स मिळवलेले आहेत. याचाही या विद्यापीठाला मोठा अभिमान आहे. विद्यापीठ नवे नवे अभ्यासक्रम आणते. आपण जरी या विद्यापीठातून जरी आता डिग्री घेतली असली तरी सुद्धा या विद्यापीठाकडून असणाऱ्या अपेक्षा आपण जर कळवल्या, अगदी साध्या पत्राने जरी कळवल्या, कुलगुरूंच्या नावानं, कुलसचिवांच्या नावानं किंवा कोणत्याही विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या नावानं, तरी सुद्धा आम्ही त्याची दक्षता घेतो आणि त्याप्रमाणे जर समाजाची गरज असेल तर आपण नवे नवे अभ्यासक्रम त्याच्यामध्ये समाविष्ट करतो आणि ते तयार करतो. नुकताच आम्ही मागच्या महिन्यामध्ये आपण जो या विद्यापीठानं अभ्यासक्रम विकसित केलाय तो आहे
आमच्या निकम सरांच्या स्कूलमधून तो केलेला आहे, निरंतर स्कूलमधून. तो म्हणजे ॲडव्होकेट असिस्टंट. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 2,70,000 ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत आणि त्यांची कार्यालय आहेत. त्यांच्या कार्यालयामध्ये त्या वकिलांना मदत करणारा जो तिथे असणारा क्लार्क आहे किंवा सहाय्यक आहे, त्या सहाय्यकाला आपल्या वकील साहेबांना कशी मदत करायची, कोणतं ज्ञान त्याला असलं पाहिजे, कोर्टाचं ज्ञान असलं पाहिजे, तारीख कशी घ्यायची, तारीख पुढे कशी करायची, आशिलाच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्या सेवा कशा द्यायच्या, या संदर्भातला अभ्यासक्रम आपण नव्यानं लॉन्च केलेला आहे. आपलं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की महाज्ञानदीप हा एक महाराष्ट्र शासनानं प्रस्थापित केलेलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. जेथे जेथे ज्या विषयाचे शिक्षक नाही आहेत, आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातील उच्च शिक्षणामधली सगळी जी महाविद्यालय आहेत किंवा विभाग आहेत, या विभागांमध्ये चांगले चांगले शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत आणि या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागेवर पुन्हा त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. म्हणून आपले जे महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री आहेत आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या दृष्टीतून ही कल्पना पुढे आली आणि महाज्ञानदीप जर आपण वेबसाईटवर सर्च केलं तर आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, त्यानंतर SNDT या विद्यापीठांनी एकत्र येऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सह म्हणजे आपण हे विद्यापीठ त्याचं लीड विद्यापीठ आहे, प्रमुख विद्यापीठ आहे आणि ती महाज्ञानदीपचा लर्निंग प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला आहे. त्याच्यावर आपल्याला मूलभूत कृषी विज्ञान, भारतीय पारंपरिक ज्ञान म्हणजे त्याला इंडियन नॉलेज सिस्टम म्हणतो, ते असे अभ्यासक्रम तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत. हे सगळे सायबर सिक्युरिटी असेल, हे सगळे अभ्यास तर शिक्षक नाही आहेत शिकवायला, परंतु मग त्या विद्यार्थ्यांनी कसं शिकायचं याच्यासाठी खरं तर महाज्ञानदीपद्वारे आपण ते उपलब्ध करून दिलेले आहेत. या वर्षाची आनंदाची बाब म्हणजे या वर्षी या विद्यापीठानं आता मागच्या जे जुलै 17 जे प्रवेश झालेले आहेत त्यात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1,43,000 आहे आणि आमचे देशमुख सर मला सांगतील की आज सकाळपर्यंत जुलैचा टप्पा गाठला तर त्याचा विचार करता 1.5 लाख विद्यार्थ्यांनी या वर्षी नव्यानं या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन या विद्यापीठाच्या पदवीवर भरोसा दाखवलेला आहे. अनेक विद्यार्थी आपले नेट सेट झालेले आहेत, IAS IPS झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आपले विद्यार्थी आहेत. अशा अनेक विद्यार्थी आहेत, IPS अधिकारी आहेत. या सगळ्यांनी आपला देश समृद्ध करण्यासाठी, घडवण्यासाठी खरं तर प्रयत्न करीत आहेत. आपण सुद्धा ही पदवी घेतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजामध्ये समाजाची सेवा करण्यासाठी, आपल्या कुटुंबाची, आईवडिलांची सेवा करण्यासाठी, तसेच या देशाला आणखी समृद्ध करण्यासाठी जे आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला एक स्वप्न दाखवलेलं आहे की 2047 साली हा भारत, हा विकसित भारत म्हणजे ज्याला आपण कोणाच्याही इतर देशांवर अवलंबून न राहता अशा प्रकारचा समृद्ध भारत निर्माण होणार आहे. त्या सगळ्यांसाठी आपण या पदवीतून घेतलेलं ज्ञान आपण ते वापरावं, योगदान करावं आणि हा देश समृद्ध करावा, अशा प्रकारची मी शेवटी आवाहन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पदवी घेत आहात त्या पदवीत आणि पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्र घेत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. या आवारामध्ये आपलं स्वागत करतो. जे विद्यार्थी आज येथे हजर नाही आहेत त्यांचं ही पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतल्याबद्दल त्यांचं हे अभिनंदन करतो. त्यांच्या जीवनाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. कुशल प्रशासक, कणखर नेतृत्व आणि वर्तमान व भविष्याचं सजग भान ठेवून दूरदृष्टीनं निर्णय घेणारे, त्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणारे माननीय कुलगुरू प्रोफेसर संजीव सोनवणे सर यांच्या कणखर नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सुरू आहे. त्याची प्रचिती या अहवालाद्वारे आपणा सर्वांना आलीच आहे. मी पुन्हा एकदा माननीय कुलगुरू महोदयांना धन्यवाद देतो. यानंतर आता विविध विद्याशाखांचे संचालक क्रमानुसार आपापल्या विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या पदविका आणि पदव्या प्रदान कराव्यात या आशयाची विनंती माननीय कुलगुरू महोदयांना करतील आणि त्यावेळी संबंधित विद्याशाखेच्या स्नातकांनी आपापल्या जागी उभं राहायचं आहे. मी सर्वप्रथम
मानवी विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे माननीय संचालक नागार्जुन वाडेकर सरांना विनंती करतो. Honorable Vice Chancellor, sir, I introduce and hereby present to you the students in the School of Humanities and Social Sciences who have been examined and found qualified for MA in Marathi, Hindi, English, Urdu, History, Public Administration, and Economics. Master of Library and Information Science, Bachelor of Library and Information Science, BA General and Special, BA in Mass Communication and Journalism, BA in Police Administration, Advanced Diploma in Value and Spiritual Education, Diploma in Journalism and Mass Communication, and Diploma in Gandhi Vichar Darshan. According to the decision taken by the university authorities, I request that the degrees and diplomas be conferred on those who are present and also on those who are absent and also on those otherwise eligible. Thank you, sir. Now, Director of School of Commerce and Management, Dr. Surendra Patole, sir. I request the graduates of the School of Commerce and Management to please stand at their places. माननीय कुलगुरू महोदय, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेच्या M.Com, MBA, MBA पब्लिक पॉलिसी अँड मॅनेजमेंट, B.Com आर्मी, BBA एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग, डिप्लोमा इन एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे, तसेच विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे पदवी प्राप्त करण्यात यथास्थिती जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. Thank you, sir. Now, Director School of Education, Professor Dr. Sanjeevani Mahale, madam. I request the graduates of School of Education to please stand at their places. माननीय कुलगुरू महोदय, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या विद्यावाचस्पती शिक्षणशास्त्र आणि दूरशिक्षण, MA शिक्षणशास्त्र, BEd सेवांतर्गत, BEd विशेष शिक्षण आणि शालेय व्यवस्थापन पदविका या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थितीत पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आलेली आहे, तसेच विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे पदवी प्राप्त करण्यास यथास्थिती जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनाही ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी आपणास विनंती करते. धन्यवाद. Thank you, madam. Now, Director School of Agricultural Sciences, Professor Dr. Madhuri Sonone, madam. I request the graduates of School of Agricultural Sciences to please stand at their places. माननीय कुलगुरू महोदय, कृषी विज्ञान विद्याशाखेच्या BSc कृषी विज्ञान आणि BSc उद्यानविद्या, फळबागा उत्पादन, भाजीपाला उत्पादन, फुलशेती आणि प्रांगण उद्यान, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी पत्रकारिता या पदविका परीक्षा उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे, तसेच विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे पदवी प्राप्त करण्यास यथास्थित जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनाही ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी आपणास विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर संबोधनासाठी मी विनंती करतो विज्ञान विद्याशाखेच्या माननीय संचालिका प्रोफेसर डॉक्टर चेतना कांबळस्कर यांना. कृपया संबंधित विद्याशाखेच्या स्नातकांनी आपापल्या जागी उभं राहायचं आहे. डॉक्टर चेतना कांबळस्कर. माननीय कुलगुरू महोदय, विज्ञान विद्याशाखेच्या विद्यावाचस्पती MSc इन मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, इन्व्हायरमेंटल सायन्स, BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या
काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे, तसेच विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे पदवी प्राप्त करण्यास यथास्थिती जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनाही ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी आपणास विनंती करते. यानंतर संगणकशास्त्र विद्याशाखेच्या माननीय संचालक प्रोफेसर कांबळेकर मॅडम यांना मी विनंती करतो, संबोधनासाठी कृपया संगणकशास्त्र विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी स्नातकांनी आपापल्या जागी उभं राहायचं आहे. माननीय कुलगुरू महोदय, संगणकशास्त्र विद्याशाखेच्या MCA, BCA, MA, BSc कॉम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन, BBA बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट आणि BSc इंडस्ट्रियल सायन्स या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना मी आपणासोबत सादर करीत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आलेली आहे, तसेच विद्यापीठाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे पदवी प्राप्त करण्यास यथास्थिती जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनाही ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी आपणास विनंती करते. Thank you, madam. Now, Director, School of Continuing Education, Professor Dr. Jaideep Nikam, sir. I request the graduates of the School of Continuing Education to please stand at their places. Honorable Vice Chancellor, sir, I introduce and hereby present to you the students in the School of Continuing Education who have been examined and found qualified for BSc Hospitality Studies, BSc Media Graphics and Animation, Advanced Diploma in Hospitality Studies, Fashion Design, Interior Design, Diploma in Dramatics, Electrician and Domestic Appliances and Maintenance, Civil Supervisor, Hospitality Studies and Catering Services, Fashion Design, Interior Design and Decoration, Diploma in Automobile Techniques, Diploma in Computer Hardware Maintenance and Network Technologies, Diploma in Fire and Safety Engineering Management. According to the decision taken by the university authorities, I request that degrees and diploma be conferred on those who are present and also on those who are absent, and as also on those otherwise eligible. विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने या प्रसंगी मी आपणास पुढील प्रमाणे उपदेश करीत आहे. सत्य बोलावे, सदाचाराने वागावे, अध्ययनाकडे दुर्लक्ष करू नये, सत्यापासून विचलित होऊ नये, नैतिक आचरणापासून ढळू नये, कल्याणकारक गोष्टींपासून दूर जाऊ नये, ऐश्वर्यासाठीही यात चूक करू नये, अध्यापनाला कमी लेखू नका, मातेला देवाप्रमाणे पूज्य माना, वडिलांना देवाप्रमाणे पूज्य माना, गुरुजनांना देवाप्रमाणे पूज्य माना, राष्ट्राला देवाप्रमाणे पूज्य माना, ज्या निर्दोष कृती आहेत त्यांचेच आचरण करा, इतर कृतींचे नको. आम्ही जी उत्तम कर्म केली आहेत त्यांचेच अनुकरण करा, इतरांचे नाही. हा माझा आदेश आहे, हा माझा उपदेश आहे. त्याप्रमाणे वागा, अशीच उपासना करा. सर्व स्नातकांनी माननीय कुलगुरू महोदयांना अभिवादन करून आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद सर. Thank you, sir. Now, I would like to bring to the notice of the dignitaries on the dais, learners and the audience that the university has successfully uploaded 1,23,921 degree certificates to the NAD DigiLocker portal for distribution during the 31st convocation ceremony. The soft copy of the digital certificate is being displayed on the screen. All degree certificates embedded with QR codes based on blockchain technology will be sent to the students via email. This is an important and commendable step taken towards the digitization of academic documents. The university has been continuously implementing this progressive initiative since the last 3 convocations, and so far
32,54,489 certificates have been uploaded. From this convocation, a 12-digit APAR ID is being printed on the degree certificate by the university. University has immensely contributed to the creation of APAR ID and ABC ID. The students of this university have created their ABC ID, and the university has been able to successfully create 7,83,222 numbers of APAR IDs. Yashwantrao Chavan Maharashtra Open University has done remarkable work in the creation of APAR ID. All this could be possible with huge and dedicated efforts of the examination division under the valuable directions of Honorable Vice Chancellor and Honorable Pro Vice Chancellor, sir. अत्यंत थोडक्यात याचा मराठीतून अनुवाद असा आहे की विद्यापीठानं 31व्या दीक्षांत समारंभात वितरणासाठी 1,23,921 पदवी प्रमाणपत्रे नॅड डिजिलॉकर पोर्टलवर अतिशय यशस्वीरित्या अपलोड केली आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित QR कोडसह एम्बेड केलेले सर्व पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे पाठवली जाणार आहेत. शैक्षणिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशनच्या दिशेनं उचललेलं हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रशंसनीय पाऊल आहे. मागील 3 दीक्षांत समारंभापासून विद्यापीठ सातत्यानं हा प्रगतशील उपक्रम राबवत असून आत्तापर्यंत 32,54,489 प्रमाणपत्र अपलोड करण्यात आलेली आहेत. पदवी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी आता आपण स्क्रीनवर मगाशीच प्रदर्शित केली आहे. धन्यवाद. Now, Controller of Examinations will request Honorable Vice Chancellor Sir and Honorable Chief Guest to award gold medals to the meritorious students. माननीय कुलगुरू महोदय व माननीय प्रमुख अतिथी, आपण गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करावीत अशी मी आपणास नम्र विनंती करतो. सर्वप्रथम मानवी विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक नागार्जुन वाडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा करावी. माननीय कुलगुरू महोदय, कला शाखेत प्रथम गुणांनी उत्तीर्ण कला शाखेत प्रथम BA पदवीमध्ये सर्वप्रथम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीस यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. हे पदक जात आहे माशाळकर अष्टमी शिवानंद हिला. I would like to mention over here that she is being given the digital copy of the degree certificate also. As you can see, it is Mashalkar Ashtami Shivanand has been awarded Yashwantrao Chavan Gold Medal for being the first in Bachelor of Arts degree. दुसरा पुढील विद्यार्थी आहेत ग्रंथालय आणि As you can see, she is being given the digital copy of the degree certificate also on the tab by the hands of Honorable Chief Guest Dr. Kalsi sir. Congratulations. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे बेटगार विनोद प्रकाश यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. Bedgar Vinod Prakash has been awarded Yashwantrao Chavan Gold Medal for being first in Bachelor of Library and Information Sciences. BA जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या पदवीमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ब्लू बर्ड इंडिया लिमिटेड सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. एरने हरीश विस्तारी यांना. एरने हरीश विस्तारी इज बीइंग अवॉर्डेड ब्लू बर्ड इंडिया लिमिटेड गोल्ड मेडल फॉर बीइंग फर्स्ट इन बॅचलर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. Thank you, sir. Now, School of Commerce and Management. I request Dr. Surendra Patoe, sir,
to announce the names of the gold medalists from your school. माननीय कुलगुरू महोदय, MBA परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी भुतडा साईनाथ श्रीराम यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. भुतडा साईनाथ श्रीराम has been conferred Yashwantrao Chauhan Gold Medal for securing first position in MBA program. Bhutada Sainath Shriram. अभिनंदन. MCOM परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या राऊत काजल रामचंद्र यांना यशवंतराव चव्हाण गोल्ड मेडल प्रदान करण्यात येत आहे. राऊत काजल रामचंद्र. राऊत काजल रामचंद्र यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक MCOM परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे प्रदान करण्यात येत आहे. राऊत काजल रामचंद्र यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक. अभिनंदन. BCOM परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या शेलार शीतल सुभाष यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक बहाल करण्यात येत आहे. शेलार शीतल सुभाष BCOM परीक्षेत प्रथम क्रमांक, यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक. शेलार शीतल सुभाष BCOM परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक बहाल करण्यात येत आहे. अभिनंदन. धन्यवाद. Thank you, sir. Now, School of Education. I request Professor Sanjeevani Mahale Madam to announce the names of the gold medalists from your school. शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील MA शिक्षणशास्त्र परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या कोल्हे आरती पांडुरंग यांना यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक देण्यात येत आहे. अभिनंदन मॅडम. शिक्षणशास्त्र स्नातक BEd परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ब्ल्यू बर्ड लिमिटेड सुवर्ण पदक कस्तुरे प्रतिमा रामकृष्ण यांना प्रदान करण्यात येत आहे. अभिनंदन. धन्यवाद मॅडम. यानंतर संगणकशास्त्र विद्याशाखा आणि त्यापाठोपाठ विज्ञान विद्याशाखा या शाखांच्या संचालक प्रोफेसर चेतना कांबळस्कर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा करावी. संगणक विद्याशाखा संचालक. संगणक विद्याशाखाच्या वतीने BCA परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालेला विद्यार्थिनीला सिल्वेरा विसेंट मायकल यांना यशवंतराव चव्हाण गोल्ड मेडल प्रदान करण्यात यावे अशी मी विनंती करते. यानंतर स्कूल ऑफ सायन्स अर्थात विज्ञान विद्याशाखा. विज्ञान विद्याशाखेच्या वतीने MSc फिजिक्स परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालेल्या शुमायला जबीन हजमा खान यांना श्री राजाराम बापू पाटील सुवर्ण पदक प्रदान करण्यात यावे ही विनंती करते. शुमायला जबीन हमजा खान यांना MSc परीक्षेत प्रथम क्रमांकाबद्दल राजाराम बापू सुवर्ण पदक प्रदान केलं जात आहे. विज्ञान विद्याशाखेच्या वतीने MSc मॅथमॅटिक्स परीक्षेत प्रथम क्रमांक मिळालेल्या पवार स्मिता प्रताप यांना
डॉक्टर विश्वनाथ कराड सुवर्ण पदक प्रदान करण्यात यावे अशी मी आपणास विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. Thank you, sir. Now I request all the dignitaries on the dais to please be seated. We all are honored to have Dr. Nirmaljeet Singh Kalsi sir as the chief guest for this convocation ceremony. Sir is a distinguished former IAS civil servant, 1984 batch, Punjab cadre. He is PhD in Information and Communication Technology for Good Governance. He is MTech in Computer Technology from IIT Delhi, and he is an engineering graduate from IIT Roorkee. He worked as an additional Chief Secretary, Home Affairs and Justice, Government of Punjab. Post superannuation, he served as Chairman, State Police Complaints Authority, Punjab, and subsequently as the Chairperson of the National Council for Vocational Education and Training under the Ministry of Skill Development and Entrepreneurship, Government of India. At NCVT, he held the rank of Secretary to the Government of India, serving as the country's first national regulator for the skilling ecosystem. He also serves as chair or member on several high-level national committees constituted by the Ministry of Education, UGC, AICT, Ministry of Skill Development and Entrepreneurship, and NAC. He has an experience spanning over 44 years. With this, now I kindly request respected chief guest, Dr. Nirmaljeet Singh Kalsi sir, to deliver the convocation address. Professor Sanjeev Sonwane ji, Honorable Vice Chancellors, Yashwantrao Chauhan, Maharashtra Open University, Pro Vice Chancellor, the distinguished members of the Board of Management and Academic Council, the Deans, Registrar, Controller of Examination, and the esteemed faculty and staff. And above all, my dear graduating students, learners, and your proud families. Good morning to everyone. It's a proud privilege for me to be with you on this historic occasion, the 31st convocation of Yashwantrao Chauhan Maharashtra Open University at this beautiful campus at Nasik. On this convocation, University is conferring a total of 1,23,921 qualifications, including more than 12,000 diplomas, 90,000 plus degrees, 20,000 plus postgraduate degrees, and 5 PhDs. A testimony to this university's scale, inclusion, and academic commitment. Let me begin by congratulating each graduating student and the learner. Today, you received a degree, a diploma, or a certificate, all symbols of great achievements. I also extend special congratulations to all the gold medalists across programs. Your distinction in a system of such scale underscores merit, discipline, and perseverance. You serve as role model for millions of other students and learners. But more importantly, you receive something deeper. The proof that you can set a goal, manage life's pressures, and still furnish what you started with. That ability, more than any single subject, is what will shape your future. My special salute to YCMOU learners. In an open university, learning is not a straight line. It is often pursued between responsibilities. It could be work, farming sessions, childcare, family duties, health challenges, financial constraints.
long commutes, and sometimes sheer exhaustion. Many of you did not have the luxury of uninterrupted time. You created time for yourself. That is why I say the YCMOU graduate is not just educated, the YCMOU graduate is battle tested. You are all battle tested. And that is a tremendous advantage in the open world. I wish to place on record my special appreciation for the leadership of Professor Sanjeev Sonwane ji, as also the Vice Chancellors and the entire YCMOU leadership. The faculty members, the counselors, the staff across regional and learner support centers who make large-scale inclusion or inclusive education actually work so well. In fact, I have never seen such a scale at work and at excellence. जितना अच्छा काम यहाँ किया है आपके वाइस चांसलर साहब ने, मॉर्निंग में मैं इनके साथ जा करके जो यूनिवर्सिटी ने अलग अलग फार्म्स पे अपना काम किया है वो काम मैंने देखा, मन बहुत ही प्रसन्न हुआ. और जिस किस्म के प्रोग्राम्स आज यहाँ डिस्कस किए हैं, जो ऑर्गेनाइज किए हैं, so in the true sense, this is the essence of the Open University system. Now, YCMOU's very vision to become a mass varsity is a powerful national mission. Its commitment to carry higher technical and vocational education to the home of common person is exactly the kind of institution building that transforms societies and nations. The scale itself is extraordinary. Over 120 programs, students enrollment across 4.8 to 5 lakh, supported by vast network of learner support centers and regional centers across Maharashtra. YCMOU's quality is equally notable. NAC A grade accreditation and its recognition, including excellence, acknowledgements in distance learning by global partners. This combination, scale with quality, is not easy to achieve, and it deserves special applause. So, dear graduates, today your formal program is complete, but learning goes on because life is not a syllabus. Let me share 3 realities of the real world you are entering. Firstly, change is now permanent. Technology, markets, climate, job, and even social relationships are shifting faster than before. Stability is no longer a guarantee. Adaptability is, so be adaptable. Second reality, credentials open doors, but capabilities keep them open for you. So a degree helps you enter the room, but a performance keeps you in the room. Skills, communication, teamwork, discipline, these create long-term success. Third reality, values will matter more than ever. In a world flooded with information, misinformation, shortcuts, and temptation, your integrity becomes your identity, your character becomes your brand. So keep your integrity and identity. So the question is, how do you build a life that remains strong and meaningful through change? Let me offer 7 practical lessons of life in the open world. Not as a theory, but as an important toolkit. And I have lived through those 7 lessons. ये 7 जो मैं आपको चीज़ें बताने जा रहा हूँ, ये मेरे हिसाब से मेरे 44 साल की लाइफ का निचोड़ है. Lesson 1, build the habit of lifelong learning. Your convocation is not the end of education. It is the beginning of self-directed learning. Make a simple rule. Learn something valuable every week. A tool, a method, a new language skill.
मैं कन्फेस करता हूं कि आज भी मुझे हर दिन कुछ ना कुछ नया सीखना पड़ता है। मैंने अपनी सारी फॉर्मल सर्विस भी कंप्लीट कर ली, उसके बाद भी मैं समझता हूं कोई भी दिन बिना सीखे एक तरह का वेस्ट है, तो सीखना कभी नहीं छोड़ना है। सेकंड लेसन इज बिकम टी शेप्ड। टी शेप्ड का मतलब क्या है? एक सब्जेक्ट में आप डीप जाओ, अपनी जहां कोर कॉम्पिटेंस है उसमें डीप जाओ, बट अपनी ब्रेड्थ भी बढ़ाओ। वो ब्रेड्थ जो है आपकी डिजिटल स्किल्स में हो सकती है, कम्युनिकेशन में हो सकती है, फाइनेंस में हो सकती है, ह्यूमन बिहेवियर में हो सकती है, एथिक्स में हो सकती है। सो टी शेप जो लोग हैं उनको आज इंडस्ट्री में सबसे पहले सबसे अच्छी जॉब्स मिल रही हैं। तीसरा लेसन है ट्रीट टेक्नोलॉजी एज योर पार्टनर नॉट योर मास्टर। हम समझते हैं एआई में हमने कुछ डाला, सारे हल मिल गए, ऐसा नहीं है। एआई जो है वो आपका अच्छा पार्टनर हो सकता है, लेकिन आपका मास्टर नहीं हो सकता। सो एआई है, ऑटोमेशन है, डिजिटल प्लेटफॉर्म्स है, ये थ्रेट्स भी नहीं है। ऐसा नहीं है कि एआई आएगा और सारी जॉब्स खत्म हो जाएंगी, बिल्कुल नहीं। इतिहास गवाह है कि जब जब नई टेक्नोलॉजीज आई हैं, जॉब्स बढ़ी हैं। जब कंप्यूटर आया था तो उस समय लोगों में ये विचार था कि शायद कंप्यूटर के आने से बहुत सारी जॉब्स खत्म हो जाएंगी। रादर उसका उल्टा असर हुआ। कंप्यूटर के आने से नंबर ऑफ जॉब्स बढ़ी। एक सिंपल सी बात है, आज जो भारत की जीडीपी है वो 4.17 ट्रिलियन डॉलर्स है। अगले 12, 13, 15 सालों में हम 25 से 30 ट्रिलियन डॉलर की इकॉनमी बनने जा रहे हैं। इसका मतलब हमारी इकॉनमी जो है वो 7-8 गुना बढ़ेगी। तो ये प्रोडक्टिविटी कहाँ से आएगी? ये प्रोडक्टिविटी टेक्नोलॉजी और ह्यूमन बीइंग दोनों के कॉम्बिनेशन से आएगी। तो इसलिए टेक्नोलॉजी से डरना नहीं है, टेक्नोलॉजी को साथ लेकर के चलना है। चौथा लेसन है स्ट्रेंथन योर ह्यूमन स्किल्स। In the open world, the differentiator is not what you know, it is how you work with people. दुनिया की जितनी कंपनियां कामयाब हुई हैं, उनमें जो सबसे इंपॉर्टेंट कॉमन चीज है कि उन्होंने अपने लोगों से कैसे डील किया। जो दुनिया में सबसे कामयाब लोग हैं, वो लोग हैं जिनको दूसरों के साथ काम करना आता है। जो अपने आप में जिन्होंने एक्सीलेंस प्राप्त कर लिया, ऐसे बहुत कम लोग हैं जो नोबेल लॉरिएट टाइप्स हैं, जो सिर्फ रिसर्च में घुसे रहते हैं। लेकिन कंपनियों में दूसरों को साथ लेकर के चलना, अपनी ह्यूमन स्किल्स जो है उसको इम्प्रूव करके चलना, एक बहुत बड़ी कला है। सो आपको एम्पैथी, टीम वर्क, लिसनिंग स्किल्स, नेगोशिएशंस, कॉन्फ्लिक्ट रेजोल्यूशन, लीडरशिप प्रेजेंस, ये सब स्किल्स पे बहुत ध्यान देना चाहिए। जो मशीन है वो डेटा प्रोसेस कर सकती है, बट जहां ट्रस्ट एक बिल्ड करने की बात है वो सिर्फ ह्यूमन बीइंग कर सकते हैं और कोई नहीं कर सकता। लेसन 5 है जो चूज डिग्निटी ओवर कंपैरिजन। अपनी तुलना किसी से मत करो, अपनी लाइफ डिग्निटी से जियो। जो सक्सेस है, सक्सेस इज नॉट वन हाईवे, सक्सेस बहुत सारी सड़कें हैं। ये एम्प्लॉयमेंट हो सकती है, एंटरप्रेन्योरशिप हो सकती है, स्किल्ड सेल्फ एम्प्लॉयमेंट है, हायर स्टडीज़ है, पब्लिक सर्विस है, सोशल वर्क है, फैमिली एंटरप्राइज है, क्रिएटिव प्रोफेशन है। आज मॉर्निंग में वाइस चांसलर साहब ने मुझे आपके ही एक विद्यार्थी से मिलाया, जो आज जिसने एंटरप्रेन्योरशिप में बहुत ऊंचाइयों को छुया। और किस में? एग्रीकल्चर में। कोई सोच नहीं सकता कि एग्रीकल्चर में भी इतने बड़े बड़े उद्योग, इतने बड़े बड़े बिजनेसेस खड़े किए जा सकते हैं। तो कामयाबी जो है सरकारी नौकरियों से नहीं है, प्राइवेट नौकरियों से भी नहीं है। ये किसी भी चीज़ में हो सकती है, एंटरप्रेन्योरशिप में हो सकती है,
सोशल एंटरप्रेन्योरशिप में हो सकती है, आप सोसाइटी के लिए कुछ कर रहे हैं, वो भी बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन क्या मैटर करता है दैट आप ग्रो कर रहे हैं, आप कंट्रीब्यूट कर रहे हैं, आप स्ट्रेंथ की तरफ जा रहे हैं। और सबसे ज़्यादा ज़रूरी चीज़ है कि आप खुश हैं। अगर आप खुश नहीं हैं तो जो भी आप कर रहे हैं उसका कोई फ़ायदा नहीं, उसका कोई लाभ नहीं। So in the open world, you will face moments when shortcuts look attractive. In those moments, remember, you can recover from failure, but it is hard to recover from loss of trust. शॉर्टकट्स हैं लाइफ के, उससे ट्रस्ट का लॉस हो सकता है, और एक बार ट्रस्ट का लॉस हो गया वो दोबारा बिल्ड नहीं होता है। सो इंटीग्रिटी इज नॉट आइडियलिज्म, इट इज़ अ लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी फॉर एवरीवन। हम कहते हैं कि इंटीग्रिटी से जीने से क्या फ़ायदा, शॉर्टकट से इजी मनी आता है, जल्दी आता है, लेकिन इंटीग्रिटी जो है वो बेवकूफ़ी नहीं है, वो सीधापन नहीं है, वो लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी है। 7वां लेसन जो है, कन्वर्ट योर ग्रैटिट्यूड इनटू कंट्रीब्यूशन। आपका जो ग्रैटिट्यूड अपने इंस्टीट्यूशन के लिए हो सकता है, अपने माँ बाप के लिए हो सकता है, उसको आप सोसाइटी में अपने कंट्रीब्यूशन में कैसे कन्वर्ट करें। सो यू रिमेन कनेक्टेड विद योर रूट्स, चाहे आपके पेरेंट्स हैं, आपके टीचर्स हैं, आपकी कम्युनिटी है, आपका स्टेट महाराष्ट्र है, आपका देश है। आप सबको आज शपथ लेके जाना चाहिए कि आप कम से कम 10 लोगों की लाइफ्स जो हैं उसको आप इम्प्रूव करोगे। तो 1,23,000 लोग हैं, तो आप देख लीजिए 12,30,000 लोगों की लाइफ्स को आप इमीडिएटली हर साल में इम्पैक्ट कर सकते हैं। एक साल में सिर्फ 10 लोगों की लाइफ को इम्पैक्ट करना है, और बात कहां से कहां पहुंच जाएगी। Now let me now speak about why open universities matter even more than next decade, and why this particular university, it has a very large role. दुनिया में क्या है कि जो हायर एजुकेशन है उसको रीडिफाइन किया जा रहा है, उसको एनईपी एनसीआरएफ ने रीडिफाइन किया है। लाइफ लॉन्ग लर्निंग, स्टैकेबल क्रेडेंशियल्स, आपने क्रेडिट्स लिए, आप उनको एक के ऊपर एक रख करके उस पाइल से आप सर्टिफिकेट बना सकते हो, डिप्लोमा बना सकते हो, डिग्री बना सकते हो। रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, आप खुद ही बाजार में कुछ सीख के आ गए, आपने अपने काम के दौरान बहुत कुछ सीखा, आप चाहते हैं कि उसको मैं डिग्री में कन्वर्ट करूं, उसको मैं डिप्लोमे में कन्वर्ट करूं, सर्टिफिकेट में कन्वर्ट करूं। तो मैं वाइस चांसलर साहब से कहूंगा कि सबसे पहले यहां आरपीएल का प्रोविजन तो शुरू कर दीजिए। जो सीखा सिखाया है उसको सर्टिफाई करने का काम यूनिवर्सिटी का है। ये एक बहुत बड़ी सेवा होगी, महाराष्ट्र की सेवा होगी, देश की सेवा होगी, लोगों की सेवा होगी, और सबसे ज़्यादा अच्छी चीज़ उसमें एक कॉन्फिडेंस आएगा। तो आरपीएल जो है ये बहुत इंपॉर्टेंट है। फिर वर्क इंटीग्रेटेड एजुकेशन है, हम मॉर्निंग में डिस्कस कर रहे थे कि अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स आ गए हैं। तो अगर वो प्रोग्राम दूसरी यूनिवर्सिटीज में चल सकते हैं तो व्हाई नॉट ओपन यूनिवर्सिटी। और ये मैं आपको कह रहा हूं कि कोई भी प्रोग्राम यूजीसी के गाइडलाइंस के मुताबिक एईडीपी में कन्वर्ट किया जा सकता है। तो बच्चे को 6 सेमेस्टर करने की जरूरत नहीं है, 3 सेमेस्टर पढ़ेगा, 3 सेमेस्टर वो कहीं जाके काम करेगा, और उसके लिए आप उसको क्रेडिट्स दोगे। क्रेडिट्स पूरे होंगे, उसको नौकरी की नौकरी मिल गई, काम का काम मिल गया, काम सीख भी गया वो, और साथ में डिग्री भी मिल गई। तो ये बहुत ज़रूरी है। और फ्लेक्सिबल मॉड्यूलर पाथवेज हमने बनाने हैं कि हमारे पास कम समय है, ज़्यादा है, हम हर वक्त इसको सीख पाएँ। सो देयर आर not second best alternatives, they are frontline institutions for inclusion and national capacity building. हम बात कर रहे थे कि हमें देश में GER को बढ़ाना है। तो GER कैसे बढ़ेगी?
जीआर होता है कि जो 18 साल से 23 साल तक के जो बच्चे हैं जिनको हायर एजुकेशन में होना चाहिए, क्या वो बच्चे हायर एजुकेशन में हैं, उसका क्या परसेंटेज हायर एजुकेशन में, उसको हम जीआर कहते हैं, ग्रॉस एनरोलमेंट रेशियो। तो वो हम चाहते हैं कि 50% तक हो जाए, ये प्रधानमंत्री जी का सपना है। तो वो कैसे होगी? वो फिजिकल यूनिवर्सिटी से नहीं होगी, उसका जो बीड़ा है वो उठाना पड़ेगा ओपन यूनिवर्सिटीज़ को, और ओपन यूनिवर्सिटी के ऊपर ही ये सबसे बड़ा दायित्व है इस जीआर को बढ़ाने का, इसको ऊपर ले जाने का। So as we look ahead, let me share a future vision, one that can make YCMU a global benchmark among open universities. Now, my vision of this university is as India's leading future of learning open university, globally respected, digitally strong, skill integrated, and deeply connected to society. Now, what does that mean in practice? उसका मतलब है माइक्रो क्रेडेंशियल्स एट स्केल, enabling short industry aligned courses, stronger integration with skills, with degrees and diploma. आपके हर सर्टिफिकेट में इंटीग्रेशन ऑफ स्किलिंग होना चाहिए। फिर इसमें डिजिटल फर्स्ट लर्नर सर्विसेज फ्रॉम एडमिशन टू रिजल्ट्स टू सर्टिफिकेट इन अ सीमलेस, इन अ ट्रस्टवर्दी एंड ट्रांसपेरेंट इकोसिस्टम। अभी आपने देखा कि एक बटन प्रेस करने भर से ही हमने 1,23,000 से ज़्यादा डिग्रियां, डिप्लोमे सब ट्रांसफ़र कर दिए। तो ये डिजिटल फर्स्ट जो है, ये लर्नर सर्विस बहुत इंपॉर्टेंट है। फिर AI इनेबल्ड पर्सनलाइज लर्निंग सपोर्ट बहुत ज़रूरी है, एक इकोसिस्टम बनाना। रिसर्च एंड सॉल्यूशंस फॉर महाराष्ट्र प्रायोरिटीज़, जो लोकल प्रॉब्लम्स को उठा करके उनके सॉल्यूशंस आपने देने हैं। इसमें एग्रीकल्चर रेजिलियंस है, वाटर मैनेजमेंट है, हेल्थ अवेयरनेस है, MSME ग्रोथ है, वुमेन्स वर्कफोर्स पार्टिसिपेशन है, ग्रीन जॉब्स हैं, लोकल एंटरप्रेन्योरशिप है। इसी तरह से ग्लोबल पार्टनरशिप इन डिस्टेंस लर्निंग एक्सीलेंस, enabling learning from best and contributing to world's best practices. तो ये अपनी यूनिवर्सिटीज़ को कर सकती है। तो अगर YCMU इस एजेंडे को परस्यू करेगा, so it can become not only Maharashtra's top university but India's top university. So my dear graduates, today your family must be very proud of you, your teachers are proud, your university is proud, Maharashtra is also proud of you. But the real celebration will be what you do next. Let your degrees not become a framed certificate on your wall. Let it become a living force in your work, your choices, your family's progress, and your community wellness. Be ambitious, but stay grounded. Be modern, but stay rooted. Be successful, but remain ethical. Be competitive, but also compassionate. And as you rise, please remember, true measure of education is not only what did I achieve, it is also whom did I uplift. Once again, congratulations to all graduates, medal winners and their families. Congratulations to Vice Chancellor and the entire MC YCMOU team for their commitment and performance. May Yashwantrao Chauhan Maharashtra Open University continue to expand access, improve quality, and shape the future of lifelong learning for Maharashtra and for India. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Thank you, sir, for delivering the convocation address on this auspicious occasion of the 31st convocation ceremony of YCMU. Now, the Registrar will humbly request the Honorable Vice Chancellor, sir, to declare the conclusion of the convocation. माननीय कुलगुरू महोदय, 31व्या दीक्षांत समारंभाचा समारोप करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतो. I declare convocation is closed. धन्यवाद सर. 31वा दीक्षांत समारंभ आता संपला आहे. यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय. व्यासपीठावरील विद्वज्जन दिंडीनं बाहेर जातील, दिंडी मंडपाबाहेर जाईल, तोपर्यंत आपण सर्वांनी उभं राहायचं आहे, ही नम्र विनंती. The dignitaries on the stage will leave in a procession. I request you all to remain standing until the procession leaves the hall. The procession is leaving the hall. Leading this procession is the mace holder of knowledge, respected controller of examinations, Bhattu Prasad Patil sir, followed by respected registrar and finance officer of the university, Dr. Govind Katlakute sir, Honorable Vice Chancellor of the university, Professor Dr. Sanjeev Sonone sir, the chief guest, respected Dr. Nirmaljit Singh Kalsi sir, Honorable Pro Vice Chancellor of the University, Professor Dr. Jogendra Singh Bisen sir, the Honorable members of the Board of Management, the respected directors of all the schools, the Honorable members of the Academic Council, the Honorable members of the Planning Board. As you all can see, the convocation procession is leaving the hall. विद्वज्जनांची दिंडी सभामंडपातून संपूर्णपणे बाहेर गेल्यानंतर, विसर्जित झाल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांनी आणि अभ्यागतांनी सभामंडपाबाहेर अत्यंत शिस्तीनं बाहेर पडायचं आहे. सर्व स्नातकांना, विद्यार्थ्यांना नम्र विनंती की आपण आपल्या शिस्तीचं इथे या दीक्षांत समारंभात प्रचिती देऊयात. विद्वज्जनांची दिंडी सभागृहाबाहेर जाते आहे विसर्जित होण्यासाठी. दिंडी विसर्जित झाल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे सभामंडपाच्या बाहेर जायचं आहे आणि पुढील सूचनांनुसार आपल्या या आजच्या कार्यक्रमाचा अवलंब करायचा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार.